क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून शासकीय कर्मचाऱ्यांना एकत्र येण्याचे व्यासपीठ मिळाले. पोलीस निरीक्षक अनिल जाधव. शासकीय कर्मचारी प्रीमियर लीग 2024 पोलादपूर आयोजित भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत प्राथमिक ए संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी. पोलादपूर तालुका शासकीय कर्मचारी आयोजित क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सुरू असलेला उपक्रम स्तुत्य उपक्रम असून अशा उपक्रमांतून खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळून आपली गुणवत्ता सिद्ध करण्याचे आणि एकत्र येण्याचे व्यासपीठ शासकीय कर्मचाऱ्यांना मिळवून दिले ही अभिमानाची बाब असून यापुढे जे सहकार्य लागेल ते मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध राहीन अशी ग्वाही पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी शासकीय कर्मचारी क्रीडा स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी बोलताना व्यक्त केली. शासकीय कर्मचारी प्रीमियर लीग 2024 पोलादपूर आयोजित भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धांचे आयोजन शनिवार रविवार PTPL मैदान पोलादपूर येथे करण्यात आले होते. 2 दिवस झालेल्या या स्पर्धेत झालेल्या अटीतटीच्या सामन्यात प्राथमिक शिक्षक ए संघाने प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर द्वितीय क्रमांक पोलीस कर्मचारी संघ, तृतीय क्रमांक पोस्ट कर्मचारी संघ, चतुर्थ क्रमांक प्राथमिक शिक्षण B संघ यांनी पटकावला आहे. तर बेस्ट बॅट्समन म्हणून पोस्ट ऑफिस चेक करण, बेस्ट बॉलर विजय यादव, मॅन ऑफ द मॅच सिरीज नारायण दराडे, बेस्ट फिल्डर कृषी विभाग यांना मिळाला आहे. या विजेत्या संघांना अनुक्रमे 7,000, 5,000, 4,000 आणि 3,000 रोख रक्कम ट्रॉफी सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पोलीस निरीक्षक अनिल जाधव, उपनिरीक्षक अक्षय मांदळे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गुलाबराव सोनावणे, डॉक्टर राजेश शिंदे, नाना कळंबे, ॲडव्होकेट विनय हटे, अनिल पवार, अरुण मोरे, डॉक्टर दामोदर पवार, स्वप्नील साळुंखे आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना सन्मानचिन्ह रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना अशा स्पर्धांच्या माध्यमातून शासकीय कर्मचारी यांना एकत्र येण्याची व्यासपीठ मिळाले आहे आणि विचारांची देवाणघेवाण होते, हाच खरा स्पर्धेचा उद्देश असल्याचे विशद केले. या स्पर्धांचा हेतू आणि उद्देश विशद करताना आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत शरीर स्वास्थ्यासाठी वेळ काढून स्पर्धेच्या मैदानात उतरून खेळण्याचा आनंद घ्यावा असे सांगून स्पर्धेच्या माध्यमातून आपली गुणवत्ता सिद्ध करत यश संपादन केलेल्या अशा सर्व संघांचे कौतुक व अभिनंदन केले. महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर. म्हणजे माध्यमिक आणि प्राथमिक ह्या दोन्ही शिक्षक वर्गाच्या स्पर्धा ह्या नेहमी आयोजित केल्या जात होत्या आणि यावर्षी मागच्या आठवड्यामध्ये या स्पर्धा शिक्षकांच्या आयोजित केलेल्या होत्या. प्रथमतः या ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आणि सातत्याने आम्ही जे काही आमचे संघ होते नेहमीचे त्या संघाबरोबरच आम्ही खेळत होतो. त्यामुळे प्रत्येक संघामध्ये असणाऱ्या खेळाडूचा आम्हाला खेळ समजत होता. परंतु आज नव्याने समाविष्ट झालेले जे काही पोलीस कर्मचाऱ्यांचा जो काही संघ होता त्याचप्रमाणे या ठिकाणी पोस्ट ऑफिसचा संघ, महावितरणचा संघ यामध्ये असणारे जे काही खेळाडू होते या खेळाडूंचा खेळ पाहताना आम्हाला नक्कीच त्यांचं कौतुक करावं असं वाटलं. नवीन आणि अगदी तरुण असणारी ही मुलं पण अतिशय सुंदर खेळ खेळतात. अनुभवाच्या जोराने आणि सातत्य त्यांच्यामध्ये राहिलं, सराव जर झाला तर नक्कीच हे जे काही खेळाडू आहेत हे आपल्याला या ठिकाणी चमकताना दिसतील. आणि ह्यामध्ये अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे हा आपण शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये म्हटलं तर आपण सर्वजण कर्मचारी कामाच्या व्यापामध्ये व्यस्त असतो. आपल्याला मानसिक ताणाचा प्रचंड ताण असतो आणि या ताणतणावातून आपल्याला जर का या ठिकाणी मोकळीक मिळायची असेल तर हा खेळ अतिशय गरजेचा आहे आणि या खेळातूनच आपल्याला मानसिक त्याचप्रमाणे शारीरिक तंदुरुस्ती मिळणार आहे. आणि अशा पद्धतीचं आयोजन या ठिकाणी ह्या शासकीय कर्मचाऱ्यांचं आयोजकांनी केलं त्याबद्दल ह्या आयोजकांचं मी खूप मनापासून धन्यवाद मानतो आणि अशा प्रकारच्या स्पर्धा सातत्याने व्हाव्यात. आमचं सहकार्य तुम्हाला नक्कीच राहील. कुठल्याही स्वरूपाचं जे लागणारं सहकार्य असेल ते आम्ही नक्की द्यायला तयार आहोत. धन्यवाद. आयोजकांनी या ठिकाणी केलं म्हणायला लागेल कारण पहिल्या काळामध्ये जो गॅप होता आणि त्या क्रिकेटमुळे नवचैतन्य निर्माण झालं. आमच्यामध्ये आम्ही स्पर्धा लावायला सुरुवात केली आणि आज घडीला म्हणजे फक्त प्राथमिक शिक्षक मैदानावरती होते, त्यानंतर माध्यमिक शिक्षक मैदानावरती आलेत आणि आज एवढा आनंद वाटतोय की सर्व विभागाचे कर्मचारी